पहिले मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, माझी जे रेकॉर्डिंग करणार आहे, वेळ करणार आहे आणि हा जो माझ्या टाईममध्ये वेळ जाणार आहे, हा वेळ हा पूर्ण तुमच्या आणि आमच्या टॉप लेवलला जाणार आहे. त्याकरिता कोणी बी शिस्त भंग करू नका किंवा व्यवस्थित बसा. ही माझी पहिली गोष्ट नाही. पहिला पॉईंट, आपण जेवढे या मॉलमध्ये राहतो, त्या मॉलमध्ये राहतात त्या कारणानं काही जर आपत्ती झाली तर त्याला समोर फक्त आपल्याला लागतो. तसं ट्रेनिंग दिलेला असतो फायर एक्स्टिंग्विशरचं किंवा काही मतलब कंपनीला देतो आणि सेक्युरिटीला देतो. परंतु काही कारण असतं सेक्युरिटी बाहेर गेले आणि आज जर लागली तर तुम्हाला सुद्धा आज बुजवता आली पाहिजे. पहिली गोष्ट हा झाला मॉलचा प्रश्न. आणि दुसरी गोष्ट, अगर हे ट्रेनिंग तुम्ही घेतलेलं आहे तर कोणाची तरी तुम्ही एक जीव वाचू शकता, हे मला 100% गॅरंटी आहे. आणि माझा जो सेक्युरिटीचा जो एक्सपिरियन्स आहे हा 23 वर्षाचा आहे आणि आर्मीचा माझा पहिला 22 वर्ष. त्यासाठी म्हणणं नाही का, आणि कोणी फक्त मी जास्तीत जास्त कारण मला कॅल्क्युलेट केल्यामुळे मी त्याच्या आधी 10-15 मिनिट कमी घेणार, ठीक आहे, परंतु एकदम व्यवस्थित आहे. सगळ्यात पहिले आपल्याला इथं मला फक्त फायदा पाठ सांगितलं. माझ्याकडे सब्जेक्ट तुम्ही जेवढे माझा बोलू जातात फक्त मला टाईम माझ्या अभावी तुम्हाला फक्त फायद्यामध्ये सांगितलं आणि फक्त सांगितलं. तुम्हाला सगळ्यात पहिले आगीचे प्रकार माहीत पाहिजे. आगीचे प्रकार, आगीचे हे 5 प्रकार आहेत. जो व्यक्ती हे 5 प्रकार आपल्या दिमागामध्ये ठेवणार आहे तो व्यक्ती भारतामधलं कोणते बी फायर एक्स्टिंग्विशर 100% यूज करू शकतो. पहिला पॉईंट, भारतामधलं कोणतेही फायर एक्स्टिंग्विशर 100% यूज करू. आता मी सांगणार त्यामधला इंग्लिशमधला वर्ड, मराठी चालते ना का हिंदी चालेल नाही? ओके, काही मराठी बी काही हिंदी बी हो, जसं काही थोडी मिक्स आहे तर सर्व माफ करा. क्लास ऑफ फायर ये मधला येतो इंग्लिश वर्ड मधला ये मध्ये येते सर्वसाधारण आग, ज्याला लाकूड, पुट्टा, कागद, प्लॅस्टिक इत्यादी जे जडल्यानंतर ज्याचा कोळसा तयार होतो त्याला म्हणतात सर्वसाधारण आग. ये मध्ये येते सर्वसाधारण आग, ज्याला लाकूड, पुट्टा, कागद, प्लॅस्टिक इत्यादी जडल्यानंतर ज्याचा कोळसा तयार होतो त्याला म्हणतात सर्वसाधारण आग. नेक्स्ट येतो बी मध्ये येतो तेली आग. जेवढी बी द्रव पदार्थ जसं की पेट्रोल, डिझेल, ऑइल, पेन, थिनर, स्पीड इत्यादी हे त्याच्यावर तरंगते, हे पाण्यावर तरंगते. हे आहे क्लास ऑफ फायर बी मध्ये. त्याच्यानंतर येतो सी म्हणजे येतो गॅसीय आग. जेवढे बी गॅस आहे जसं की LPG गॅस आहे, CNG गॅस आहे, अर्बन आहे, जेवढ्या कंपन्यांमध्ये वेगळे जेवढे बी गॅस नाही ते येते क्लास ऑफ फायर सी. हे आग एवढी भयानक असतो की हे आपल्याला नाकानं महसूस होतो पण डोळ्यानं दिसत नाही. जसं की आपल्या घरामध्ये जर समजा सिलेंडर लीक झालं तर आपल्याला दाताबरोबर दिसतो का? नाही, परंतु नाकानं काय होतो, महसूस होतो. तर हे झालं क्लास ऑफ फायर सी. आणि नेक्स्ट आहे डी मध्ये येतो मेटलमध्ये जसं की पितळ, आपल्या गावामध्ये पितळ, सोनं, चांदी, पोटॅशियम, ॲल्युमिनियम जेवढी बी हे मेटल आहे याच्या घर्षणामुळे जे आग लागतो त्याला म्हणतात मेटल. उदाहरण समजा 2 लोखंडाचे पीस आहे, त्या लोखंडाच्या पिसाला जर आपसमध्ये लेवल घातलं तर काय होतो, ते पीस गरम होते आणि गरम झाल्यानंतर त्याला जर आपलं बोट लागलं तर काय होतो, चटका लागतो किंवा कपडा जर पडला तर काय होतो, आग लागतो. हे झालं क्लास ऑफ फायर डी. आणि लास्ट येतो ई मध्ये येतो इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागणारी आग. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागणारी आग. आणि याच्यावरच आता जास्तीत जास्त आपल्याला काय मतलब सांगत आहे की इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या आगीवर आपल्याला कोणतं फायर एक्स्टिंग्विशर यूज करायचं, काय यूज करायचं. आता ज्या व्यक्तीला मी ABCD आणि E हे एवढं समजलं असेल तो व्यक्ती 100% हे फायर एक्स्टिंग्विशर यूज करू शकतो. आता कोणत्या आगीवर फायर एक्स्टिंग्विशर यूज करायच्या वेळेस परफेक्ट आगीवर यूज झाला पाहिजे. परफेक्ट असं नाही की हे आहे कोणते याच्या यूज करायचं त्याला नाही. परफेक्ट म्हणजे ज्याच्यावर जो शब्द लिहिले. आता याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, ए म्हणजे सर्वसाधारण आग, बी म्हणजे तेली आग, सी म्हणजे गॅसी आग, डी म्हणजे मेटल धातूची आग आणि ई म्हणजे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट लागणारी आग. इथपर्यंत क्लिअर झाला कारण आता या फायर एक्स्टिंग्विशरवर जो शब्द लिहिलेला आहे या इंग्लिशमधला तेवढ्या आगीवर हे फायर एक्स्टिंग्विशर चालते. याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला विचार करायची काही जरूरत नाही, ठीक आहे. याच्यावर जो शब्द लिहिला आहे ते फायर एक्स्टिंग्विशर तेवढ्या आगीवर चालते, जेवढा आपल्याला काय करायचं 100% जाणवतं.